मे आय कम इन? आता हे काय आहे? आणि ही काही लहानसहान गोष्ट नाही. हे तुम्ही त्याला शिकवलंय की अशी कोणतीही गोष्ट केली जाऊ शकते ज्याचं तुम्हाला आतून ज्ञान नाही. आणि ते हे पण असतं की जर बाथरूमला जायचं असेल तर हे बोट वर करा, टॉयलेटला जायचं असेल तर ही बोटं वर करा, आणि तो उभा राहून हे सर्व करत असतो. हे काय आहे? आत येऊ का, बाहेर जाऊ का? ही सगळी जबाबदारी शिक्षकाची आहे, कारण मूल स्वतःहून थोडीच असं करतं. हे तर तुम्ही त्याच्या डोक्यात भरता. कधी असं करा, कधी तसं करा, कधी हे बोट दाखवा, कधी असं करा, तर कधी मुठीने इशारा करा. हे सर्व तुम्ही त्याला का सांगताय? तुम्ही जेव्हा हे मोजायला बसाल ना, शिक्षक पण आणि पालक पण, की आम्ही मुलांना अशा किती गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचा त्यांना अर्थच माहीत नाही, कशाचा कशाला मेळ नाही, तरी पण चाललंय आपलं तसंच, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझ्या मते 5-7 वर्षांचं वय असतं तेव्हा, आणि तोपर्यंत त्याला सवय लागते की आयुष्य म्हणजे न समजता काहीतरी करत राहायचं, काहीही. कारण 99% जी कामं तो करतो ती त्याला कधीच समजावून सांगितलेली नाहीत, फक्त दबाव टाकून सांगितलंय की हे काम करायचं आहे. तो कधी गणवेश घालून आला नाही तर तुम्ही त्याला शाळेत येऊ देणार नाही. वय वर्षे 5-7 इथपर्यंत येईस्तोवर आपल्याला कुटुंब आणि शाळेकडून आंधळेपणानं आयुष्य जगण्याची सवय लावली जाते.